नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत तुमचं स्वागत चॅनलमध्ये आपल्या. तर बघा, आजपर्यंत आपण जे 3-4 लेक्चर घेतले, साहजिकच तुमच्या ज्ञानामध्ये थोडी तरी भर त्या व्हिडिओ मार्फत पडली असं. ज्या क्रॅमर्स रूलना आपण जे वेगवेगळे क्वेश्चन शिकवले त्याचा इफेक्ट बघा, किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला आज क्रॅमर्सच्या लास्ट लेक्चर मध्ये त्याच्या रिलेटेड प्रॅक्टिस सेट 1.3 जी काही कोडला दिलेली आहे बुक मध्ये, त्याचे तुम्हाला सॉल्युशन करून सांगणार आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला क्रॅमर्स रूल येणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस सेट म्हणजे प्रॅक्टिस करणे. तुम्ही असे एक्झाम्पल घरी सॉल्व्ह करायला पाहिजे वेगवेगळे. तर क्रॅमर्स रूल मध्ये आपण बघितलेलं आहे डी कसा, डीएक्स कसा, डीवाय कसा. पण एकदा परत ह्या रिव्हिजन लेक्चर मध्ये तुम्हाला पूर्ण क्रॅमर्स कम्प्लीट करून मग आपला क्रॅमर संपला आणि आपण सेकंड टॉपिक कडे जाऊ, एलिमिनेशन मेथड. तर आजचं शेवटचं लेक्चर आहे आपलं क्रॅमर्स रूलचं. तर बघा, आतापर्यंत जेवढे लेक्चर झालेले आहेत तेवढे एकदा तुम्ही रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला हा पार्ट कळून जाईल आणि त्यानंतर आपण चॅप्टरचा सेकंड पार्ट म्हणजे एलिमिनेट करणे अत्यंत गरजेचा घटक आहे. तर चॅप्टर थोडा मोठा तर आहेच, पण तुम्ही वन बाय वन जर कन्सेप्ट युज केल्या तर तुम्हाला साहजिकच आहे त्याचा फायदा नक्की होईल. तर बघा, पहिला इक्वेशन बघा, क्वेश्चन काय दिले असाच येईल तुम्हाला पेपरमध्ये, सॉल्व्ह द फॉलोइंग. फक्त काही शब्द येणार नाही. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. तुम्हाला क्रॅमर्स रूलला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर क्रॅमर्स रूल म्हणजे लगेच डोक्यात निस्कॉल केला पाहिजे मी तोपर्यंत की आपल्याला काय करणे. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. पहिला कोण सॉल्व्ह करतो आपण, डी, नंतर कोण डीएक्स, नंतर कोण डीवाय. एकदम फास्ट चालला पाहिजे. सांगा, डी मध्ये आपण कोणती व्हॅल्यू घेतली, डी मध्ये आपण कॉन्स्टंट घेतली. कोण कॉन्स्टंट आहे, ज्याला व्हेरिएबल नाही, राईट हँड साईडला राहील नेहमी. कट करा, काय संख्या उरल्या, 3 - 4/3. एक्स ला कट करा, काय संख्या उरल्या, -14. पण करे कसा लिहायचा, उलटा. इकडची संख्या तिकडं, तिकडची संख्या इकडं. 10 - 4. हा 3 आणि 5 तर 5 आणि 3. डी वाय कोण मी घेणार रे, वायला तुम्ही अशी क्रॉस लाईन मारा, वाय काढून टाका. काय संख्या समोर उरल्या तुमच्या, 3 सोबत 10, त्यानंतर 4 सोबत 5. कसा मल्टिप्लाय करतोय आपण क्रॅमरचा, तर क्रॉस. याचा तुम्हाला एक मार्काचं बी डिटर्मिनंट येईल. तर डिटर्मिनंट डायरेक्ट असं राहील, तर याचं सॉल्युशन क्रॉसच करणार आहे. पण ही फक्त लिहायची स्टेप आहे. आपण इथं कुठल्याही प्रकारचा मल्टिप्लाय करणार नाही. फक्त हे आपल्याला पेपर चेक करण्याला सांगण्यासाठी आहे की आम्ही गुणाकारच करतोय. पहिला गुणाकार 9, दुसरा 16, हा 30, हा 20, हा 15, हा 4. झालं. आता साइन पहिल्याला एक मायनस आहे का, नाही, तर हा प्लसच राहील. इथं मेन प्लस, इथं मेन काय, मायनस मायनस मायनस. पहिला प्लस कन्वर्ट होत असतो एक मायनस असल्यावर. याला एक मायनस साईन आहे, कोणाला नाही. दुसऱ्या क्रॉसला बघा, एक मायनस आहे, हा कन्वर्ट होऊन जाईल. याला मायनस आहे का, एक मायनस पाहायचा, अपोजिट साईन द्यायची. याला एक मायनस आहे, प्लस होऊन जाईल. याला मायनस दिसतंय का, तसेच तसे राहील. याचं फायनल आन्सर किती येईल रे, तर याचा आन्सर येईल 25. याचं फायनल आन्सर किती येईल रे, 50. याचं फायनल आन्सर किती येईल रे, 25. झाला तुमचा डी डीएक्स डीवाय. मग खाली म्हणसा एक्स इक्वल डीएक्स बाय टी. डीएक्स ची व्हॅल्यू शोधा रे, 50/25. किती भाग बसल, 2चा. डीवाय बाय डी. डीवाय ची व्हॅल्यू किती मित्रांनो, डीवाय ची व्हॅल्यू -25/डी. डी ची व्हॅल्यू 25 मायनस आहे. तू म्हणसाल 4 तास व्हिडिओ बसून मास्तर का गोर मारूला एकच टॉपिक शिकवलं. मित्रांनो, मॅथ म्हणजे सराव करणे. सरावच नाही केला 2-2, 3-3 क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय वांग कळणार आहे का. तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट घ्यावं लागल, शिकावं लागल, थोडा व्हिडिओ पाहावं लागल. डी कसा, डीएक्स कसा, डीवाय कसा, कुठं मिस्टेक होती का, कुठं अडचण येते का, साईन चुकताय का, बारकाईनं तुम्हाला हे पॉइंट चेक करावं लागल. हे झालं तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.3चा पहिला क्वेश्चन सॉल्व. काय व्हॅल्यू आल्या, 2 आणि -1. आता हे सिमिलर असणार, पण मी तुम्हाला या
व्हिडिओमध्ये 1.3 सॉल्व्ह करून सांगतो, पण या भाषात कोणी राहणार नाही की 1.3 चे क्वेश्चन येईल म्हणून. हा, तुम्हाला क्वेश्चन काय येईल, ग्रॅमर रुलिंग, पण क्वेश्चन येईल ते सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही मेथड शिका, मेथडवर फोकस करा की डी कसा, डीएक्स कसा, डीवाय कसा. आता इकडे बघा, हा 4x आहे, हा 3y मायनस 4 इक्वल 0. इकडे तर बाबा बसला. आपला इक्वेशन काय सांगतो की लेफ्टला व्हेरिएबल, राईटला कॉन्स्टंट. मग याच्यातला कोण इकडे आहे, हा उगून चुकून इकडे आला तर इकडे घेऊन या. तो मायनस आहे, इकडे आला काय इकडे प्लस. याला हात लावायची गरज नाही. पहिला एक, दुसरा वाय. आता इथं बघा, इथंही पुढे उलटा कार्यक्रम झालेला आहे. हा 6x आहे, याच्यासोबत कोण पाहिजे, वाय पाहिजे. तो त्याला सोडून चालला गेला. हा तिकडे न्या, मायनस आहे, तिकडे गेला काय नाही प्लस. माणूस इकडून तिकडे जाताना, तिकडून इकडे येताना काही ना काही बदल होतोच. म्हणून साईनचाही बदल होतो. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. आता सेम कन्सेप्ट, पहिला काय सॉल्व्ह कराल मित्रांनो, डी. दुसरं बायोलॉजी क्रॅमर सोबत वाक्य लिहून घ्या. मार्क कटायला नको, शॉर्टकट तर मी तुम्हाला एका सेकंड मध्ये त्याचे आन्सर काढून दिले असते, पण त्याचा फायदा काय अंकाला. डी मध्ये कॉन्स्टंट घेऊ नका. कोण कॉन्स्टंट आहे, 4 आणि 8, 4 आणि 8. काय उरलं, 3 4 6 5. डीएक्स ला गोळी मारा. काय उरलं, 3 4. काय विशाल, 4 3 8 5. वाय ला गोळी मारा. काय उरला, 4 4. फुरफुरणी 4 आणि इथं 6 आहे. सांगा क्रॉस मल्टिप्लाय. 4 into 5, 3 into 6, 4 into 5. अजून ते झालं तिथंच आहे. सर हे काय लिहून आले, अरे पहिले व्हिडिओ जाऊन बघा, क्रॉस मल्टिप्लाय करावा लागतो. 3 into 5 गुणाकार करून टाका. 20, 18, 20, 80. इथं 18 येईल का, नाही. 24. इथं 24 का, नाही. किती, 32 आणि इथं 24. साईन सांगा, याला मेन मायनस आहे, मेन मायनस आहे, मेन मायनस आहे. चेंज होईल का सांगा, पहिल्याला दिसतोय का, नाही, राहू द्या तसं. दुसऱ्याला दिसतोय का एक मायनस, नाही. दिसतोय का एक मायनस, नाही. दिसतोय का एक मायनस, नाही. सोडून द्या, नाही दिसत जे ते राहू द्या. 20 मधून 18 गेले, 2. इथं रे -4, इथं -8. आणि आपण शेवटी फक्त एका खाली एक लिहा व्यवस्थित. एक्स इक्वल dx बाय डी. dx ची व्हॅल्यू -4 बाय डी ची व्हॅल्यू 2. कधीतरी आयुष्यात सिरियस व्हाल, नाही तर 4 जणांच्या खांद्यावर गेल्यावर बी आपलं आयुष्य सिरियस व्हायचं नाही. लोक आपल्या विचारायचं काय दिलं म्हणून. डी ची व्हॅल्यू 2 -4. झाला तुमचा एक्स वाय सॉल्व. -2 -4. एकदम पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला याला अर्धा मार्क राहील मित्रांनो. याला अर्धा मार्क राहील, याला अर्धा मार्क राहील, आणि फायनल आन्सरला अर्धा मार्क राहील. एकूण 3 मार्काचं वेटेज घेऊन क्रॅमर सुरू आलेला आहे. फक्त एवढ्याच एक्झाम्पलला थांबू नका. सॉरी, मोठ्या संख्येत साईन लागेल ना, ठीक आहे. मोठ्या संख्येने 32 ला. ओके, चल हे झाले 2 क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन लगेच येऊ. तर तिसरा क्वेश्चन बघा, सेम क्रॅमरचा. तिसरा एक्झाम्पल काय आहे, एक्स प्लस 2y इक्वल -1, 2x मायनस 3y इक्वल फक्त 2. तर काही पहिला काय घेशाल, बाय युझिंग क्रॅमर्स रूल. काय घ्यायचं पहिला, डी. सांगा डीच्या व्हॅल्यू. कॉन्स्टंटला मारा गोळी. काय उरला, याच्या समोर मेन इथं इथं 2. 2 -3 dx. एक्स ला गोळी मारा. काय उरलं, 2 -1. काय घेशाल, -1 2. 12 -3 dy. आपल्याला 2020 ते 2026 पर्यंत लिनियर इक्वेशनवर जेवढे क्वेश्चन आलेले आहेत, 1 मार्कापासून तर 4 मार्कापर्यंत, त्या सगळ्या क्वेश्चनचा व्हिडिओ आपण 1 by 1 बनवणार आहोत. तुम्हाला पूर्ण आउट ऑफ स्कोर कसा येईल याचे आपण प्रयत्न करू. जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर. वाय ला कट करा. 1 -1 2 12. कसा मल्टिप्लाय करशाल, क्रॉस. काइन 1 into -3 2 into 2
-1 इंटू -3 -2 इंटू 12 1 इंटू 12 -1 इंटू 2. सांगा पहिला गुणाकार 3, दुसरा 4 3 24 12 2. साइन सांगा. एक अपोजिट दिसतंय. इथं मेन कशाचं आहे? मायनस. आणि इथं मेन कशाचं राहतं? पहिल्याला प्लस. चेंज होईल का? पहा, पहिल्याला अपोजिट साइन आहे, चेंज होईल. याला आहे का? नाही. दुसऱ्याला अपोजिट आहे का? नाही. दुसऱ्याला अपोजिट आहे का? नाही. नाही. प्लस करा. मायनस मायनस काय होतं रे? प्लस. पण कधी बी मायनसचा साइन यूज करायचा. प्लस मायनस काय होईल रे? मायनस. किती उडन? 21. पण मोठ्या संख्येत साइन. हे किती येईल रे? 24 का 14. एक सिक्वल. लक्ष द्यायचं. सर्व गप्पा आणताय म्हणून काही आवनी म्हणायचं. काही चुकू बी शकतं त्याच्यात. गणित आहे ते कोणा झालं का आजपर्यंत? मायनस मायनस प्लस. आणि त्याची वाट लावून बसलेला आहे तो. पुन्हा उभाच आहे तिथं. मायनस झाला. सेम फॉर्मॅट इकडं. सगळ्या व्हॅल्यू व्यवस्थित आहे. काय वाक्य टाकशाल रे? बाय युझिंग क्रॅमर्स रूल. जरा उठून व्हिडिओ पहा, जरा बसून पहा, जरा नोटबुक घेऊन पहा. घेतलीस नोटबुक तर लिहून पहा. लिहिता लिहायला लागली तर चांगलं लिहा. काय फरक पडणार आहे? 6-8 महिने थोडी प्रॅक्टिस केली तर. सांगा, डी मध्ये कॉन्स्टंट नका लिहू. काय लिहा? 6 - 4 8 - 3. तो म्हणजे मास्टर बोलतो पण अनरोल रोज उठलं सुटलं क्रॅमर्स. ठीक आहे. आजचं शेवटचं लेक्चर क्रॅमरचं. डीएक्स कट करून टाका. -4 -12 -4 उलटा लिहा. -2 -3 डीवाय. वाय कट करा. 6 -12. पेपर सोपा गेल्यावर आपल्याला लिहिल्या जाईलच, त्यात शंका नाही. पण अवघड गेल्यावर आपल्याला लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर पेपरचा फॉर्मॅट आपण समजून घेऊ. नंतर हळूहळू सगळं समजू. आन्सर शीट कशी लिहायची, कसं लिहिल्यानं आपल्याला आउटकम मार्क पडत, काय लिहिणं योग्य आहे काय नाही. पण ते एवढ्या लवकर नाही होणार. तुम्हाला आधी त्या चॅप्टरचं बेसिक कन्सेप्ट युज करावं लागेल. की याचं काय काय बेसिक आहे. मग आपण घेऊन येऊ ना सगळं तुमच्यासाठी. करा क्रॉस मल्टिप्लाय. 6 इंटू -3 -4 इंटू 8 -12 इंटू -3 -4 इंटू -2 6 इंटू -2 -12 इंटू 8. पहिला गुणाकार 18, दुसरा 32 36 8 12 किती होईल? 96. साइन पहा. याला मेन मायनस, याला मेन मायनस, याला मेन मायनस, याला मेन प्लस प्लस प्लस. चेंज होईल का? होईल. कारण काय? एक अपोजिट आहे, चेंज होईल. याला एक अपोजिट आहे, सोडून द्या. याला एक अपोजिट आहे, सोडून द्या. याला एक अपोजिट आहे, यस. याला एक अपोजिट आहे, यस. सांगा, प्लस मायनस काय होतं? मायनस. 32 मधून 18 काढा. किती उडल? 14 का? प्लस मायनस मायनस किती उडल? 28. प्लस मायनस मायनस किती होईल? 84. आता इथं लिहितो मी. एक्स इक्वल dx बाय डी. dx ची व्हॅल्यू किती आहे? 28. डी किती आहे? 14. 2 न भागा. y इक्वल dy बाय डी. dy ची व्हॅल्यू सांगा. 84. कितीच भाग बसतो? 7 चा. 6 चा भाग बसतो. 2,6 हे झाला तुमचा आन्सर. ठीक. ओके. 3-4. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. काय क्वेश्चन नंबर 5? 4m प्लस 6n इक्वल 54. 3m प्लस 2n इक्वल 20. आता म्हणजे सर आतापर्यंत तर आपण x5 सॉल्व्ह केला, आता मध्येच mn आला. तर dx dy च्या ठिकाणी काय? dm आणि dz. सेम फॉर्मॅट युज करावं लागेल. आता मी तुम्हाला याचा युजेस बनवून देतो. तुम्ही याचे आन्सर काढा आणि मला सांगा, कळवा. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. पहिला काय लिहा? डी. डी च्या व्हॅल्यू तर फिलअप करा. काय येईल? 4 6 3 2. डीएम. एम ला मारा गोळी. काय उरलं? उलटा लिहा. 54 6 28 2. डीएन. डीएन ला सांगा. 4 54 3 28.
यांचे आन्सर मला काढून सांगायचे. ठीक आहे, कारण की ते सिंपल आहे. राहिला याचा विषय. सगळ्याचं लक्ष आता याच्यावरती जाणार. याच्यावर आता मी काय करू, काय करतो, काही नको करू. या 2-2 हा नंबर कधी बी सारखा जर का असेल तर जिथं नाहीये तिथं गुणून घ्यायचा, विषय संपला. याच्या समोर किती रे, 1, 2 1 2x - y = 1. झाला फ्रॅक्शन कॅन्सल. त्याला काही मंत्र म्हणावं लागत नाही लय मोठे. आता काय करू, क्रॉस मल्टिप्लाय करायचा, 2 1 2. इथं नंबर सारखा, इथं नंबर सारखा आहे, तो कॅन्सल होऊन जात असतो बाय युझिंग क्रॅमर्स रूल. काय येईल रे, याचे पण आन्सर काढायचे तुम्ही. मी लिहून देतो तुम्हाला. सांगा डी काय येईल. 2 3 1 2 3 2 -1 dx. x च्या व्हॅल्यू करा. काय उरला इथं 3 2, तर काय लिशाल 2 3. इथं 1 -1 dy. तर dy च्या व्हॅल्यू सांगा. y कट करा. 2 2 2 2. यांचे सगळ्यांनी आन्सर काढायचे आणि मला कळवायचे की सर माझा n काय आला, xy काय आला. आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलची जी सिरीज चालू केली मित्रांनो, क्रॅमर्स रूलची, सगळ्यांना कळालं असेल असं मला वाटतं. चांगली प्रॅक्टिस करा. बोर्डमध्ये तुम्हाला 3 ते 5 मार्कापर्यंत डिटर्मिनंट इक्वल करून याच्यावरती 1001% क्वेश्चन येतील. आता आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा जो सेकंड पार्ट आहे, एलिमिनेट, निरसारण करणे व्हेरिएबलचं, हे आपण पुढच्या 2-4 लेक्चर मध्ये कम्प्लीट करू. पण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागेल. तुम्ही म्हणसाल सर व्हिडिओ 1 सेकंदाचा, 2 सेकंदाचा, 10 सेकंदाचा, तर ते मॅथ आहे, असं काही नाही की बदलं म्हणून. आणि सॉल्युशन करताना थोड्याफार मिस्टेकला असला होऊ शकतात, तर त्या थोड्या समजून घेत चला आणि व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा. अशा व्यक्तीला, अशा पोरापर्यंत व्हिडिओ जाऊ द्या की त्या पोराला शिक्षणाची आवड आहे, त्यांचे लेक्चर कंटिन्यू होत नाहीत, प्रॉब्लेम नाही. तिथपर्यंत जर का हा व्हिडिओ गेला, फ्री ना, याचा काही पैसा आहे का काय आहे नाही, तर तुम्ही जर का एखाद्याला शेअर केलं त्याच्यासारखा हा व्हिडिओ कामी आला तर चांगलंच आहे. ठीक आहे, चालेल. आपण नेक्स्ट एलिमिनेटला भेटू पुढं.